टीव्ही सत्यमेव व्रतम। धनंजय मुंडे यांच्या कार्यकाळात 275 कोटींचा घोटाळा, अंजली दमानिया यांचा आरोप, राजीनामा घेण्याची मागणी। धनंजय मुंडे यांच्या कार्यकाळात तब्बल 275 कोटींचा घोटाळा झालाय, असा गंभीर आरोप मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलाय। धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाचा तातडीने राजीनामा घ्यावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे। पूर्ण महाराष्ट्रापुढे एक कृषी मंत्री शेतकऱ्यांचे पैसे कसे खातो, किती खातो आणि कायदे पायदळी तुडवून कसं काम करतो याचा मी आज सगळेच्या सगळे पुरावे देणार आहे। काही दिवसांपूर्वी अनेक माध्यमांनी एक स्टोरी चालवली, दुसरी स्टोरी चालवली, तर आता मी पूर्णच्या पूर्ण पुराव्यानिशी सगळं देणार आहे। 12 एप्रिल 2018 रोजी आणि हा GR अतिशय महत्वाचा आहे। या GR मध्ये असं म्हटलं गेलं होतं की मुख्यमंत्र्यांना ही जी 62 लिस्ट आहे, 62 आयटमची लिस्ट आहे, जे DBT खाली येणार आहेत, ते 62 याच्यात आयटम मध्ये ऍड करण्याचा, म्हणजे त्याच्यात ऍड करण्याची जी आपण ज्याला म्हणतो मान्यता या GR थ्रू मुख्यमंत्र्यांना देण्यात आली। म्हणजे मुख्यमंत्री त्यात वगळू शकत नाहीत, पण त्यांना अधिक जर 62च्या ऐवजी 63 करायचे असतील तो अधिकार मुख्यमंत्र्यांना आहे, असा हा GR आहे। आणि हा अत्यंत महत्वाचा GR आहे। ते पुढे मी सांगेन का ते। 12 मार्च 2024 रोजी एक GR निघाला आणि त्याच्यात असं सांगण्यात आलंय की कृषी आयुक्त जे आहेत त्यांना आपण नियंत्रण अधिकारी बनवू। म्हणजे सगळं कोण खरं तर करणार, कृषी अधिकारी जे आहे ते नियंत्रण कृषी आयुक्त करणार। आता तेव्हाच्या काळी कृषी आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडम म्हणून एक व्यक्ती होते। 15 मार्चला प्रवीण गेडम म्हणतात की हे जो 12 मार्चचा निर्णय आहे की महाबीज किंवा MAIDC किंवा महाराष्ट्र पॉवरलूम कॉर्पोरेशन यांनी ही स्कीम राबवावी, ते चुकीचं होत आहे। कारण या ज्या गोष्टी आपण आता टेंडरिंग करणार आहोत त्या उत्पादन MAIDC करत नाही। MAIDC जर उत्पादन करत नाही तर या DBT खालीच गेल्या पाहिजेत, असं स्पष्ट मत त्यांनी मांडलं। किती तारखेला? 15 मार्चला। आणि असं असताना पुन्हा त्यांच्यावर काय झालं असेल मला माहित नाही, पण 15 मार्चला त्यांनी असंही लिहिलंय की याची पूर्ण माहिती ती मंत्र्यांना दिली गेली आणि मंत्र्यांना सगळं सांगण्यात आलं की हे जी गोष्टी आहेत हे महाबीज किंवा MAIDC बनवत नाही, त्यामुळे कंपल्सरीली आपल्याला DBT म्हणजे थेट शेतकऱ्याच्या अकाउंटमध्ये आपल्याला हे पैसे द्यायला हवे। त्याची वस्तू घेऊन आपण शेतकऱ्याला देऊ शकत नाही, असा याचा सरळ अर्थ होता। मी त्यांना भ्रष्टाचारी आणि गुन्हेगार मानेन, कारण वाल्मिक कराड सारखी माणसं जर पोसून मोठी केली, त्यांचे जे गुंड आहेत त्यांची 333 गँग आहे, सुदर्शन घुलेंसारखी जी 25-25 गाड्या घेऊन जे मिरवतात, मला असं वाटतं हे सगळं बंद करण्यासाठी आपल्याला पदोपदी कारवाई करायला हवी। आणि त्याचीच मागणी मी पुन्हा पुन्हा करते की हे सगळं जे आहे ना, या गुन्हेगारांना मोठं कोण करतं? हे राजकारणी करतात। कशासाठी करतात? दहशत पसरवण्यासाठी, म्हणजे त्यांना मंत्री बनता येईल आणि मग देशाची अशी जी लूट चालली आहे, शेतकऱ्यांची लूट चालली आहे, सगळ्याच समाज घटकांची। कारण हा पैसा जो आहे तो आपल्या कराचा आहे, आपल्या कष्टाचा आहे, आपल्या पगारात तर कापला जातो हा पैसा। आणि आपण तो कशाला देतो की एक शेतकऱ्याचं घर चांगलं चालावं, त्याची चूल चांगली चालावी म्हणून आपण हा कर देतो। पण कुठल्याही धनंजय मुंडेने हा भ्रष्टाचार करून हा पैसा खाणं हे मला मान्य नाही। धन्य आहे आपला महाराष्ट्र, कारण आताच्या घटकेला सगळेच्या सगळे, जसं मला म्हणायचंय, अगदी जेवढे याच्यातले MAIDCचे अधिकारी आहेत, जेवढे डेप्युटी सेक्रेटरी आहेत, कृषी विभागाचे जे अधिकारी आहेत, त्या सगळ्यांना लाईनीवर घ्यायची गरज आहे। आणि हे सगळा हा जो भ्रष्टाचार झालाय हा मी पहिल्या टेंडरमधला म्हटला, त्याच्यानंतर दुसरं एक टेंडर काढण्यात आलं, टेंडर नंबर 2, जे ऑक्टोबरमध्ये काढण्यात आलं, पण त्याची माहिती RTI खाली सुद्धा दिली गेलेली नाहीये। म्हणून आत्ताच्या घटकेला त्याचे पैसे दिलेत की नाही ही आम्हाला कल्पना नाहीये। म्हणून मी त्या टेंडर नंबर 2 जे 205 कोटीचं होतं त्याच्याबद्दल आता बोलत नाहीये। पण ते सुद्धा जर असलं
तर त्याच्यातले अर्धे आणि याच्यातले अर्धे असं जर आपण बघितलं तर कमीत कमी 250 कोटीचा हा घोटाळा आहे. तर हा जो सगळा अंधाधुंद कारभार झालाय, तर माझी थेट मागणी आहे की आता तरी कृषी मंत्री तेव्हाचे आणि आताचे मंत्री धनंजय मुंडे हे मंत्री बनण्याच्या योग्यतेचे नाहीत. त्यांचा तातडीने राजीनामा घ्यावा आणि त्यांच्यावर इन्क्वायरी लावून हा सगळा झालेला शेतकऱ्यासाठी ठेवलेला पैसा हा परत मिळवा आणि हा पैसा जो आहे तो खरा त्याचा विनियोग डीबीटी अंतर्गत करावा. 2 अधिकारी आहेत, या दोन्ही अधिकाऱ्यांनी म्हटलं होतं की डीबीटी खाली करावा. एक रवींद्र बिनवडे नावाचे कोण अधिकारी होते, त्यांनी थेट लिहिलं होतं दुसऱ्या टेंडर नंतर सुद्धा की डीबीटी थ्रूच हे झालं पाहिजे. पण डीबीटी थ्रू गेलं तर ते शेतकऱ्यांना पैसे जातील, कृषी मंत्री जो आहे तो कसा श्रीमंत होणार, यासाठी हा केला गेलेला पूर्ण खेळ आहे. याचे सगळेच्या सगळे पेपर्स मी अपलोड केलेले आहेत आणि आपल्या सगळ्यांना विनंती आहे पूर्णपणे ते बघून आपण त्याचे योग्य ते लावून धरावे आणि कुठल्याही पद्धतीने मला असं माझी थेट आता मागणी आहे, काहीही झालं तरी धनंजय मुंडे यांचा राजीनामा झालाच पाहिजे.